आम्ही नागेवाडी गावामध्ये आहोत। केरू तुकाराम भोसले नावाच्या व्यक्तीच्या एका मळ्यामध्ये आम्ही थांबलोय। आम्ही आता कवठेमंकाळपासून आम्ही तासगावच्या साईडनं चाललोय आणि अचानक बघितलं तर MSCBचा हा प्रताप दिसला। इतकी वाईट परिस्थिती आहे, जर इथं बघितलं तर ह्या फेज ओपन आहेत, खाली बघितलं तर बी या केबल ओपन आहेत, त्याचे गार्डिंग त्याचं अर्थिंग त्याच ठिकाणी आहे। या फ्यूज बघितलं तर आता हे तापलेले आहेत, याचे स्पार्किंगचा आवाज यायला लागलेला आहे, मोबाईल मध्ये येणार नाही। ही परिस्थिती बघितलं तर हे बसबारची अशी अवस्था आहे। या पण केबल खाली जळत चाललेले आहेत आणि ही जर अवस्था अशी असेल आणि जर काय याच्यामध्ये कोणाला धोका झाला तर त्याला जबाबदार कोण? फक्त MSCB महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पैसा वसूल करायलाच बसलंय का? महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला सांगतो की या वस्तीवर तुम्ही या, मला जाता जाता हे दिसलं म्हणून, पण या वस्तीवर या आणि PT रिपेरी करा। हे फार महत्वाचा विषय आहे आणि हे सगळे जळल्यानंतर शान होऊ नका, एवढीच मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय। या भागातील अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं हीच अपेक्षा। धन्यवाद।